नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी बद्दलची सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देतो। लोकराज्य अकॅडमीचा सर्वात प्रथम पत्ता जाणून घ्या। आपली अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आहे। पीसीएमसी किंवा पुण्यामध्ये तुम्ही जर स्थायिक असाल किंवा आजूबाजूच्या एरियामध्ये राहत असाल तर अकॅडमीला व्हिजिट करायला विसरू नका। अकॅडमीचे सर्व वैशिष्ट्ये सांगतो, शिक्षक स्टाफ कसा आपला मजबूत आहे ते पण सांगतो, ग्राउंड साठी कसे बदल करण्यात आलेले ते या वर्षापासून ते सुद्धा सांगतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, आगामी पालक वर्गांनो किंवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, एक विश्वास देतो, येणाऱ्या अॅन्युअल वर्षामध्ये तुमचा मुलगा पोलीस करण्याची जबाबदारी लोकराज्य अकॅडमी घेतल्याशिवाय सोडणार नाही। 100% यश मिळवून दिलं जाईल तुमच्या मुलाला। तर पहा, सरस्वतीला नमन करून लोकराज्य अकॅडमीचा पूर्ण इतिहास बघणार आहोत आपण। आपल्या अकॅडमीला मागचे 4 वर्ष झालं आपण पोलीस भरती या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत। त्याच्या अगोदर आपण ऑनलाईन रित्या अगोदरची 2 म्हणजे असे 6 वर्ष झालं अकॅडमीला 125 पेक्षा जास्त लोक गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये आपण सिलेक्ट केलेले आहेत या 4 वर्षामध्ये मागच्या। पहा मित्रांनो, याच्यामध्ये शिकवायचा स्टाफ म्हणजे स्वप्नील वैराळ सर सध्या डिफेन्स मध्ये ते कार्यरत आहेत। मी स्वतः हृदयनाथ पुंडे, शिक्षण झालेलं आहे एम.कॉम आणि सध्या माझं युट्यूब चॅनल जर म्हटलं ग्रो अकॅडमी, हे युट्यूब चॅनल 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर असणारे चॅनल आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर अमोल ढोरे सर हे सध्या एक पॉप्युलर एज्युकेटर म्हणून कार्यरत आहेत। चला पुढे बघू। ही सुरुवात होती। ही सुरुवात होत असताना उद्घाटन प्रसंगी जिद्द अकॅडमीचे आत्ताचे सध्याचे संस्थापक महेश आवाळे सर आणि मॅडम प्रेमा पाटील मॅडम या सुद्धा आपल्याला सुरुवातीला होत्या। तर मित्रांनो, सांगायचं म्हणजे सुरुवात खडतड होती, पण आता व्यवस्थितरित्या विद्यार्थी आता जर बघितले आपल्याकडे 70 ते 80 विद्यार्थी सध्या भोसरीमध्ये सर्वाधिक क्राऊड असणारा आपली अकॅडमी आहे। सध्या आपल्याकडे हॉस्टेल सुविधा नसल्यामुळे आपण फक्त लोकलच्याच विद्यार्थ्यांना ऍडमिशन देतोय, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय। हा आपला क्राऊड आहे। तुम्हाला सर्वात जास्त मुलीच दिसतील। हा ग्राउंडचं प्रशिक्षण घेणारे आपले तांबोळी सर, शाहरुख तांबोळी सर, त्यांनी ग्राउंडवर डेमो टेस्ट हे अरेंज केल्या होत्या। आपण इंद्रायणनगरला सुद्धा ग्राउंड घेतो आणि जे की आता सध्या स्थितीमध्ये भोसरी एरियामध्ये त्या पटांगणामध्ये सर्व अकॅडमी असतात तिथे सुद्धा ग्राउंड घेतो। मातीवरलं व सिंथेटिकवर दोन्ही प्रॅक्टिस घेतली जाते। तसेच बघा, सर्वात मोठी टेस्ट सिरीज, वीकली टेस्ट सिरीज ठेवलेली आहे आपण, कधी ग्राउंडवर कधी लेक्चर हॉलमध्ये, असं कंटिन्युअसली टेस्ट सिरीज सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। हा आपला क्लासरूम जे की पीसीएमसी मध्ये डिजिटल क्लासरूम फक्त आपल्याकडे आहे मित्रांनो, आणि शिकवणारे तज्ञ शिक्षक आहेत जे की ऑनलाईन क्षेत्रामध्ये बी तरबेज आणि ऑफलाईन क्षेत्रामध्ये पण तरबेज आहेत। तर आपण एक मस्त वर्षाच्या मध्यभागी हिवाळ्यामध्ये एक ट्रिप काढत असतो। हा एक सुखद क्षण म्हणता येईल ट्रिपचा। त्यानंतर आपण आपला वारीतला सहभाग सुद्धा आपला असतो, वारीचा सुखद सहभाग। आणि मित्रांनो, हे आमचे रिझल्ट पहिल्या वर्षीचे, दुसऱ्या वर्षीचे, तिसऱ्या वर्षीचे असे 125 रिझल्टचे काही फोटो आपण दाखवू शकणार नाही, पण अशा पद्धतीने हे रिझल्ट असेल। आणि हे आपलं लोगो शेवटी आपण फेसबुकला, त्यानंतर इंस्टाग्रामला, त्यानंतर युट्यूबला धुमाकूळ घालतो। तसेच बघा, आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे जिथे फ्री टेस्ट भेटतात। लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे असं टाईप करायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला शेवटीच जाता जाता तुम्हाला काय करतो, मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, लक्षात घ्या। तर या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अकॅडमीला व्हिजिट करू शकता। आता प्रत्येक पालक आमच्याकडे येतो प्रशिक्षण मिळवण्यासाठी। महिला सुरक्षा खूप महत्वाची असते, त्या सुरक्षेबाबत आपण जाणीवपूर्वक आम्ही संस्था चालक लक्ष ठेवून असतो। विद्यार्थ्याकडून कुठला गैरप्रकार व्हायला नको किंवा विद्यार्थी आपल्या अकॅडमीमध्ये आल्यावर इथे जुळवाजुळवी नको, थोडक्यात सांगायचं म्हणजे असा प्रकार अजिबात होणार नाही याची आपण 100% ग्वाही देतो। मुद्दा आहे शिक्षण घेण्याचा। या पवित्र ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थ्यांचं मन परिवर्तन होणार नाही याच्यावर सुद्धा आम्ही काम करतो। नुसतं शिक्षण घेणं महत्वाचं नाही,
शिक्षणासोबत नैतिक मूल्य सुद्धा त्या विद्यार्थ्यामध्ये कसे रुजतील याकडे जबरदस्त लक्ष देतो. ठीक आहे. तुमच्या मुलाची किंवा मुलीची, मुलगा असेल तर उंची असली पाहिजे 165 सेंटीमीटर, एसटी कॅटेगरी असेल तर 160 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. आणि जर मुलगी असेल, मुलीची उंची 155 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. आणि मुलीची एसटी कॅटेगरी असेल तर 150 सेंटीमीटर आवश्यक आहे. तसेच माजी सैनिक यांना आम्ही 50% डिस्काउंट मध्ये त्यांच्याकडून आपण करून घेत असतो. 50% डिस्काउंट मध्ये यांना फीस मध्ये सवलत आहे. जर इच्छा असेल तेवढी पण भरणे शक्य नसेल माजी सैनिकांना, तर त्यांना आपण फ्री मध्ये पोस्ट निघाल्यानंतर त्यांच्याकडून फीस आकारणी केली जाते. अदरवाईज तुम्ही आमच्या अकॅडमीला या, फ्री मध्ये मार्गदर्शन मिळवू शकता. पोस्ट निघाल्यानंतर पैसे दिला तरी काय हरकत नाही, पण त्या पद्धतीचे तुमचे डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. फक्त संयम, शिस्त, सराव आणि येणाऱ्या काळामध्ये रिझल्ट काढण्यासाठी आपल्याला असणारी आस सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या असतील तर नक्कीच आपल्या अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि जवळच्या नातेवाईकाला, मित्र कंपनीला व इतर ठिकाणी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.